शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीजमध्ये. आणि आज मी बनवणार आहे खमंग आणि खुशखुशीत अशी आळू वडी. चला किचनमध्ये, या खायला. चला तर मग सर्वात आधी मी आळूची पानं घेतलेली आहेत. 2 जुड्या आहेत या. साधारण 8 ते 10 पानं आहेत यामध्ये. आणि याचे जे देठ आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने. हे बघा. आणि आळूची पानं ही नेहमी अशी ब्राऊन दांडीवालीच घेऊन या, जेणेकरून खाज कमी येते, म्हणजे येतच नाही. आणि जे व्हाईट दांडीवाले असतात तर ते त्याने जास्त खाज येते. त्यामुळे असे ब्राऊन ज्याचे दांडे असतील तेवालेच आळूची पानं आणा. नंतर आपले जे शिरा आहेत त्या आपण लाटण्याच्या साहाय्याने अशा प्रेस करून घेणार आहोत. त्यानंतर आपली जी आळूची पानं आहेत ते आपण चांगल्या प्रकारे वॉश करून घेणार आहोत. हे बघा, धुवून घेणार आहे व्यवस्थित मी. साधारण 10 पानं असतील ही, आणि धुवून घेतलेली आहेत मी. हे बघा. आणि धुतल्यानंतर मी ती चाळणीमध्ये मी ठेवणार आहे, त्याचं जे पाणी आहे ते निथळण्यासाठी. तर हे बघा, त्यानंतर मी चिंच आहे भिजत ठेवणार आहे थोडा वेळ. गरम पाण्यामध्ये ठेवली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला मसाल्यासाठी लसूण, ओवा, धणे, जिरे, बडीशोप, मिरची, थोडंसं अद्रकचा तुकडा, कोथिंबीर आणि तीळ आणि आपलं जे चण्याचं पीठ ते लागणार आहे. त्यानंतर ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आता हा मसाला आपण एकत्र करणार आहोत. हे बघा, तीळ पण ॲड करायचे आहे चण्याच्या पिठामध्ये. आणि आपला जो वाटण आहे ते ॲड करायचं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण सर्व. हे बघा, मी ॲड केलेला आहे हा मसाला पण त्यामध्ये. त्यानंतर थोडासा चिंचेचं जे पाणी असतं ते पण ॲड करायचं आपल्याला. आणि हे सर्व मिक्स करणार आहोत आपण. थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं. हे बघा, मीठ घातलेलं आहे मी चवीपुरतं. त्यानंतर मसाला आपला रेडी आहे. नंतर आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम होण्यासाठी. नंतर जे आळूची पानं आहेत त्याला मसाला लावून घेतले आहे मी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे. आणि अशा साहित्यामध्ये एवढ्याच खूप छान लागतात, खूप खुशखुशीत एकदम मस्त खमंग लागतात आळूवडी. आणि करून बघा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झालेली आहे आपली आळूवडी. मसाला जो आहे आळूवडीचा तो पातळच लावायचा आहे, जास्त जाड लावायचा नाही. जाड लावला तर त्याची जी लेयर आहे ती जाड होते, त्यामुळे पातळच लावायचे आहे अशा प्रकारे. आणि ते फोल्ड करून घेणार आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी फोल्ड केलेले आहे ते व्यवस्थित एकदम. हे बघा. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. हे बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित केलेलं आहे. आणि हे फोल्ड करून आपल्याला डायरेक्ट चाळणीमध्ये ठेवायचं आहे हे सर्व. तर मी अशा 3 फोल्ड केलेले आहेत. आणि हे रोल ठेवलेले आहेत साधारण 15 ते 20 मिनिट ठेवलेले आहे मी. नंतर थंड करून मी कट करून घेतले आहे चाकूच्या साहाय्याने. त्याचे हे बघा, साधारण एवढी पातळ ठेवायची आहे आपली आळूवडी. हे बघा, अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचे आहे. नंतर थोडंसं गरम तेल ठेवायचं आहे. तुम्हाला डीप फ्राय नसेल आवडत तर शॅलो फ्राय पण करू शकता तव्यावरती. हे बघा, अशा प्रकारे मी तळून घेणार आहे. एकदम क्रिस्पी तळून घ्यायचे आपल्याला. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही, ब्राउनिश होत नाही, तोपर्यंत तळून घ्यायचे आहे व्यवस्थित. हे बघा, साधारण 6 ते 7 मी या तेलामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे आळूवडी. आणि आपल्या आळूवडी ज्या आहेत त्या आपल्या रेडी आहे आता. हे बघा, अशा प्रकारे झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि सांगा कशा झाल्या आहेत ते. या खायला. धन्यवाद.